ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना या सूचना केल्या आहेत। संवेदनशील विषयावर बोलणं टाळण्याच्या राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत। युतीबाबत कुठेही बोलू नका, राज ठाकरेंच्या सूचना। उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यावर राज ठाकरे स्वतः भूमिका जाहीर करणार। संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। राज ठाकरे सध्या परदेशात असून दौऱ्यावरून परतल्यानंतर सविस्तर भूमिका मांडणार। भूतकाळात घडलेल्या मनसेसोबतच्या घटनांवरून देशपांडेंकडून प्रश्न उपस्थित। हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये। त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे, कोणी काही बोलू द्या, कोणी काही बोलू द्या, कोणी किती खाजवत बसू द्या, मागून पुढून एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं। मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली, हे विसरायला पाहिजे पुढे जाताना। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र सकारात्मक दृष्टिकोन असल्याचं स्पष्ट। माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत, भूतकाळाचा नाही। आम्हाला महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं आहे, आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, हे ठरलंय ना दोन नेत्यांमध्ये। मग उद्धवजींनी खाली संदेश दिलेला आहे, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे। 4 भिंतीआड आपण बोलू शकतो, पण ज्याच्यामुळे हा जो नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही। हा जो काय विषय 2 दिवस चाललेला आहे त्या विषयावर जी भूमिका मांडायची ती सविस्तरपणे मांडलेली आहे। आता जो विषय आहे ना 2 भावांचा, आता सन्माननीय राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। आता राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं, ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती। हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार? काल संध्याकाळी मला पक्ष नेतृत्वाकडून असं सांगण्यात आलं की विषय खूप गंभीर आहे आणि या विषयावर आता कुणीही म्हणजे कार्यकर्ता, प्रवक्ता, नेता यांनी बोलायचं नाही। सन्मान्य राजसाहेब 29 एप्रिलला वापस येत आहेत, त्याच्यानंतर त्या विषयावर बोलतील। कटाक्षाने संदीप देशपांडे असतील, अमय खोपकर असतील, जे काही ट्विट येत आहेत ते नेते यांनी कुणीच या विषयावर राजसाहेबाशिवाय कोणी बोलायचं नाही असं काल सूचना आम्हाला देण्यात आली संध्याकाळी। त्याच्यामुळं या विषयावर आम्हाला सांगण्यासारखं आमच्याजवळ काही नाही आहे। 2 दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून विविध राजकीय चर्चा सुरू। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून काहींमध्ये नाराजीचा सूर। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावरून शिंदेच्या शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेलाही राऊतांचं उत्तर। महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली। आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल। त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो। 7 प्रतिसादला आम्ही वाद नाही एवढंच सांगतो। तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला वाटतं 2 पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे, त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही। मनसे तो 0वर आउट झालेला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये, आणि उद्धव ठाकरेचा जो पक्ष आहे उभा था
त्यांना 100 मध्ये फक्त 20 सीटवर एक विजय मिळाला. म्हणजे महाराष्ट्राने दोघाही पक्षाला नकार दिलेला आहे. आणि अशा परिस्थितीत जेव्हा 2-0 मिळते, 2-0 मिळतो, तेव्हा अजून एक 0 निर्माण होतो. आणि जेव्हा 2 लॉस मेकिंग युनिट बरोबर येतात तेव्हा कधीही ते प्रॉफिट मेकिंग युनिट बनवू शकत नाही. त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे, बरं का. त्यांच्या नशिबी 2 भाऊ एकत्र आल्यावर 0च येणार आहे. त्यांना हे नको आहे. त्यांची गाळण उडाली आहे. बघा त्यांच्या, आता बोलत नाही मी, परत ते मला ते कापावं लागेल. पण हे जे कोणी बोलतायत ना, नाही, त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही. कुठे आग लागली कोणाच्या बुडाला, आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे. फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिले तर एवढी आग लागते. नंतर तर स्वतःला जाळूनच घेतले लोक. विषारी कोण होता प्रश्न आहे तो. राजसाहेब विषारी होते का? त्याच्यातून अमृत निघायला लागले का? उद्धव साहेब विष होते त्यातून अमृत निघायला लागले.